या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर आपण हे सगळे ठोकळे किती आहेत हे मोजणार आहोत। पण आपल्याला हे ठोकळे एक एक करून न मोजता यांच्या गटांची बेरीज करून मोजायचे आहेत। म्हणजेच आपण इथे बेरीज शिकणार आहोत। तर आपण हे कसं करायचं तर सर्वप्रथम आपण बघूया की तुम्हाला इथे दिसत असेल की इथे एकूण 3 ओळी आहेत। म्हणजेच ही पहिली ओळ आहे, ही ठोकळ्यांची दुसरी ओळ आहे आणि ही तिसरी ओळ आहे। म्हणजे आपण ओळीनुसार ठोकळे मोजूया। तर आपण इथे बघू शकता की आपण इथे पहिली ही जी ओळ आहे ठोकळ्यांची याला अशा प्रकारे रंगवून घेऊया की ही झाली आपली ठोकळ्यांची पहिली ओळ। आणि या ओळीमध्ये एकूण किती ठोकळे आहेत बरं तर आपण मोजूया की हा आहे पहिला ठोकळा, हा आहे दुसरा ठोकळा, हा आहे तिसरा ठोकळा, हा आहे चौथा ठोकळा आणि हा आहे आपल्याकडे पाचवा ठोकळा। म्हणजेच या पहिल्या ओळीमध्ये एकूण 5 ठोकळे आहेत। त्याप्रमाणे ही दुसरी ओळ आपल्याकडे आहे आणि या दुसऱ्या ओळीला सुद्धा आपण अशा प्रकारे इथे रंगवून घेऊया। आणि ही जी दुसरी ओळ आहे या दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा हा पहिला ठोकळा आहे, त्यानंतर हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे आणि हा पाचवा ठोकळा आहे। म्हणजेच ही दुसरी ओळ आपल्याला मिळाली। आणि तिसऱ्या ओळीत सुद्धा आपण बघूया। तिसऱ्या ओळीमध्ये सुद्धा मी इथे अशा प्रकारे रंगवून घेतो की ही झाली आपली तिसरी ओळ आणि इथे मी लिहितो की ही आपली तिसरी ओळ आहे। आणि याच्यात किती ठोकळे आहेत तर हा आहे पहिला ठोकळा, हा आहे दुसरा, हा आहे तिसरा, हा चौथा आहे आणि हा पाचवा आहे। तर असं आपण या 3 ओळींमधले एकूण 5 अधिक 5 अधिक 5 हे ठोकळे बघितले। म्हणून यांना आपण बेरीज करताना कशा प्रकारे लिहू तर आपल्याला मिळेल की 5 अधिक 5 अधिक 5। म्हणजेच आपण या एकूण ठोकळ्यांची बेरीज अशा प्रकारे इथे केली। आता तुम्ही म्हणाल की आपण याला वेगळ्या पद्धतीने पण मोजू शकतो। तर ते कसं ते आपण पुढे बघूया की आपण हे ठोकळे पुन्हा एकदा घेऊया। तर जर आपण ह्याला उभ्या पद्धतीने किंवा स्तंभांमध्ये मोजलं तर आपण त्याला असं मोजू शकतो की हा पहिला कॉलम किंवा पहिला स्तंभ आपल्याकडे आहे। म्हणून मी त्याला अशा प्रकारे रंगवून घेतलं आणि इथे मी लिहितो की या पहिल्या स्तंभामध्ये आपल्याकडे हा पहिला ठोकळा आहे, त्यानंतर हा दुसरा ठोकळा आहे आणि हा आहे तिसरा ठोकळा। आणि मी इथे लिहितो की हा आपला आहे पहिला स्तंभ। त्याचबरोबर ह्याच्या पुढे जर आपण बघितलं तर हा आपला आहे अशा प्रकारे हा दुसरा स्तंभ आहे। आणि या स्तंभात सुद्धा आपल्याकडे हा पहिला ठोकळा आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे। त्यापुढे आपल्याकडे हा तिसरा स्तंभ आहे। आता बघा इथे मी तिसऱ्या स्तंभाला अशा प्रकारे रंगवून घेतलंय आणि इथे मी लिहितो की हा तिसऱ्या स्तंभामधला पहिला ठोकळा आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे। आणि आपण इथे खाली लिहूया की हा आपला तिसरा स्तंभ आहे। त्यापुढे आपल्याकडे हा चौथा स्तंभ आहे, त्याला पण मी अशा प्रकारे रंगवून घेतो आणि त्याच्यामध्ये बघूया आपण की हा पहिला ठोकळा आहे, त्यानंतर हा दुसरा ठोकळा आहे आणि हा तिसरा ठोकळा आहे। आणि हा आपला कितवा स्तंभ आहे तर आपला हा चौथा स्तंभ आहे। त्याच्या पुढचा जो शेवटचा आहे तो सुद्धा आपण रंगवून घेऊया आणि हा आपला कितवा स्तंभ आहे तर हा पाचवा स्तंभ आहे। म्हणून आपण इथे 5 असं लिहून घेऊया। आणि ह्याच्यातले जे ठोकळे आहेत त्यांना पण आपण लिहूया की हा पहिला ठोकळा आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा ठोकळा आहे। आता तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला एकूण 5 स्तंभ मिळाले आणि प्रत्येक स्तंभामध्ये किंवा प्रत्येक कॉलममध्ये आपल्याला 1 2 3 3 ठोकळे मिळाले। म्हणजेच आपण याला अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो की आपल्या पहिल्या स्तंभामध्ये आहेत 3 ठोकळे अधिक, म्हणजे आपण यांची बेरीज करूया। त्यापुढे आपण लिहूया की दुसऱ्या स्तंभामध्ये आपल्याकडे अजून 3 ठोकळे आहेत, त्यापुढे तिसऱ्या स्तंभात पण अजून 3 ठोकळे आहेत, त्यानंतर चौथ्या स्तंभामध्ये सुद्धा 3 ठोकळे आहेत आणि त्यानंतर पाचव्या स्तंभामध्ये सुद्धा आपल्याकडे 3 ठोकळे आहेत। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ज्या प्रकारे आपण या ओळी मोजल्या होत्या आणि त्याचं उत्तर आपल्याला 5 अधिक 5 अधिक 5 इतकं मिळालं होतं, त्या समान आपण इथे त्याचे स्तंभांमध्ये रूपांतर करून स्तंभ मोजले आहेत। आणि आपल्याला त्याच प्रश्नाचं उत्तर
3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 इतकं मिळालेलं आहे.